चाचणीनं बेडका नमुना तपासणी विषयक विविध मुद्द्यांची माहिती घेऊया. सीबीनॅट चाचणीचा उद्देश, निदानासाठी कोणत्या रुग्णाचा बेडका नमुना संकलन करावा, सॅम्पलचे प्रकार, बेडका नमुना संकलन आणि वाहतूक, बेडका नमुना तपासणी प्रक्रिया, कार्ट्रेज तयार करणं आणि तपासणी प्रक्रिया सुरुवात करणं, चाचणी करण्यासाठी संगणक प्रणाली सुरू करणं, क्रिएट टेस्ट ही प्रक्रिया कशी करावी, वापरलेल्या साहित्याची विल्हेवाट, रिझल्ट कसा पाहावा. कार्ट्रेज बेस्ड न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन टेस्ट सीबीनॅट ही एक मॉलिक्युलर प्रकारची चाचणी आहे. जीवाणूमधील डीएनएच्या विलगीकरण तंत्रानं क्षयरोगाचं निदान करण्यासाठी करण्यात येते व रिफॅम्पिसिन या औषधाचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी सीबीनॅट चाचणी करतात. निदानासाठी कोणत्या रुग्णाचा बेडका नमुना संकलन करावा? सद्यस्थितीत सीबीनॅट चाचणी ही विशिष्ट अनुमानित क्षयरुग्णांच्या निदानासाठी करण्यात येते. यामध्ये छातीच्या एक्स-रेत विकृती आढळून आलेले रुग्ण, बाल आणि प्रौढ वयोगटातील अनुमानित क्षयरुग्ण, एक्स्ट्रा पल्मोनरी क्षयरुग्ण, HIV बाधित, DRTB रुग्णांचे सहवासित आणि वल्नरेबल ग्रुपमधील अनुमानित क्षयरुग्णांचा समावेश आहे. या प्रकारच्या रुग्णांचे नमुने सीबीनॅट चाचणीसाठी घेणं आवश्यक आहे. नजीकच्या भविष्यामध्ये मशीन्सच्या उपलब्धतेनुसार इतर सर्व प्रकारच्या अनुमानित रुग्णांची नॅट चाचणी करता येणं शक्य होणार आहे. सर्व निदान झालेल्या नवीन क्षयरुग्णांची व ड्रग सेन्सिटिव्ह TB उपचारावरील रुग्ण जे उपचारास प्रतिसाद देत नाहीत म्हणजेच नॉन रिस्पॉन्डर्स आणि उपचारानंतर बरे न झालेले म्हणजेच फेल्युअर्स या प्रकारातील क्षयरुग्णांची रिफॅम्पिसिन औषधाचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी सीबीनॅट चाचणी केली जाते. या क्षयरुग्णांचे नमुने चाचणी करण्यासाठी घेणं आवश्यक आहे. सॅम्पलचे प्रकार. छातीच्या एक्स-रेमध्ये विकृती आढळून आलेल्या अनुमानित क्षयरुग्णांचे 2 बेडका नमुने शक्यतो एक सकाळी उठल्यानंतर लगेचच व दुसरा स्पॉट घेणं आवश्यक आहे. ART अथवा ICTC केंद्रात HIV बाधित रुग्णांचे 2 स्पॉट बेडका नमुने 1 तासाच्या अंतरानं घेणं सोयीचं होईल. बाल अनुमानित क्षयरुग्णांचे बेडका नमुने शक्यतो रुग्णालयात तज्ज्ञामार्फत इंड्यूस स्पुटम, गॅस्ट्रिक लवाज इत्यादी पद्धतीनं घेण्यात येतात. एक्स्ट्रा पल्मोनरी क्षयरुग्णांचे नमुने रुग्णालयातच तज्ज्ञांमार्फत घेतले जातात. हे नमुने बाधित अवयवांची FNAC, एक्सिजन बायोप्सी या तंत्राचा उपयोग करून घेण्यात येतात. इथं 1 नमुना सुद्धा चाचणीसाठी पुरेसा असतो. बेडका नमुना संकलन आणि वाहतूक. कोनिकल ट्यूब मध्ये संकलित केलेले 2 बेडका नमुने अथवा स्पेसिमेन ट्रिपल लेअर पॅकेजिंग केल्यानंतर सीबीनॅट केंद्राकडे पाठवावेत. लागणारं साहित्य: ॲब्झॉर्बंट शीट, कार्ट्रेज, सॅम्पल रिएजंट, पाश्चर पिपेट, टिश्यू पेपर, मार्कर पेन, 70% अल्कोहोल, 5% फिनॉल, स्टॉपवॉच, ट्रान्सपरंट बॅग, कोनिकल ट्यूब. बेडका नमुना तपासणी प्रक्रिया. कोनिकल ट्यूब मध्ये किती मिलीलिटर नमुना आहे हे पहा आणि त्याच्या दुप्पट प्रमाणात बफर रिएजंट टाका. कोनिकल ट्यूबचं झाकण घट्ट लावा. जिथं व्होटेक्स मशीन उपलब्ध आहे तिथं मशीनच्या सहाय्यानं 1 मिनिटासाठी द्रावण घुसळा. जिथं मशीन उपलब्ध नाही तिथं ट्यूब किमान 10 ते 20 वेळा जोरात हलवा. त्यानंतर नमुना 10 मिनिटं रूम टेम्परेचरमध्ये ठेवा. 10 मिनिटानंतर
नमुना असलेली कोनिकल ट्यूब 10 ते 20 वेळा पुन्हा हलवा किंवा 1 मिनिटासाठी व्होर्टेक्स करा. हा नमुना 5 मिनिटं रूम टेम्परेचरमध्ये ठेवा. या पुढील प्रक्रिया करण्या अगोदर द्रव स्वरूपातील नमुना पूर्णपणे एकरूप झाला आहे ना याची खात्री करा. कार्ट्रिज तयार करणं आणि तपासणी प्रक्रिया सुरुवात करणं. कार्ट्रिजच्या बारकोड असलेला भाग सोडून डाव्या किंवा उजव्या पृष्ठभागावर सॅम्पल आयडी लिहावा किंवा त्याचं लेबल चिकटवावं. कार्ट्रिजच्या झाकणावर किंवा बारकोडचं चिन्ह असलेल्या जागेवर लेबल चिकटवू नये. तसंच बारकोड चिन्ह असलेल्या जागेवर स्पर्श करू नये. 2 ml प्रक्रिया केलेला बेडका नमुना कार्ट्रिजमध्ये टाकावा. चाचणी करण्यासाठी संगणक प्रणाली सुरू करणे. सीबीनॅट मशीन सुरू करा. एक छोटा निळ्या रंगाचा लाईट उपकरणाच्या समोरील बाजूनं सुरू झालेला दिसतो. आता संगणक सुरू करा. विंडो स्टेशन लॉग इन करा. युजरनेम पासवर्ड टाका. सीबीनॅट मशीनचं सॉफ्टवेअर चालू होईपर्यंत थांबा. चेक स्टेटस स्क्रीनवरती सगळे मॉड्यूल उपलब्ध आहेत का ते नीट बघा. रूटीन ऑपरेशन अर्थात क्रिएट टेस्ट ही प्रक्रिया कशी करावी. क्रिएट टेस्टवर क्लिक करा. कार्ट्रिज बारकोडला स्कॅन करा. सॅम्पल आयडी अद्ययावत करा. स्टार्ट टेस्टवर क्लिक करा. ज्या मॉड्यूलचा लाईट चमकतो त्या ठिकाणी कार्ट्रिज लोड करा. वापरलेल्या साहित्यांची विल्हेवाट. टेस्ट पूर्ण झाल्यावर वापरलेल्या सर्व कार्ट्रिजेस 5% फिनॉलमध्ये डिस्कार्ड करा. रिझल्ट कसा पाहावा. व्ह्यू रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर सर्व नमुन्याच्या तपासणी रिझल्टची यादी दिसते. या यादीवरती ज्या रुग्णाचा अहवाल हवा आहे त्या सॅम्पल आयडीच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर त्या रुग्णाचा सखोल अहवाल स्क्रीनवर उपलब्ध होईल. या अहवालाची प्रिंट काढता येते आणि रुग्णाला ही प्रिंट देता येणं शक्य आहे. सीबीनॅट केंद्रानं चाचणी करून शक्यतो त्याच दिवशी चाचणी अहवाल कळवणं अपेक्षित आहे. सीबीनॅटद्वारे बेडका नमुना तपासणीमध्ये आपण शिकलेल्या मुद्द्यांची माहिती पुढील प्रमाणे. सीबीनॅट चाचणीचा उद्देश, निदानासाठी कोणत्या रुग्णाचा बेडका नमुना संकलन करावा, सॅम्पलचे प्रकार, बेडका नमुना संकलन आणि वाहतूक, बेडका नमुना तपासणी प्रक्रिया, कार्ट्रिज तयार करणं,
आणि तपासणी प्रक्रिया सुरुवात करणं, चाचणी करण्यासाठी संगणक प्रणाली सुरू करणं, क्रिएट टेस्ट ही प्रक्रिया कशी करावी, वापरलेल्या साहित्याची विल्हेवाट, रिझल्ट कसा पाहावा.